काय आहे हा तारक मंत्र व काय होते ह्या तारक मंत्राचा जप केल्यामुळे? चला जाणून घेऊ. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्राचा अर्थ त्याच्या नावातच दडलेला आहे. तारक म्हणजे संकटातून अडचणीतून तारणारा असा होतो. म्हणजेच आपणास आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून अडचणीतून तारणारा असा मंत्र, असा ह्याचा अर्थ होतो. तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे, जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहे, कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहे, अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात. तारक मंत्र स्वामी समर्थ यांनी आपणास दिलेली अनमोल अशी भेट आहे. ह्या तारक मंत्रात खूप ताकद आहे. ह्या तारक मंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र तारत असतो. स्वामींची अगम्य शक्ती ही ह्या तारक मंत्रात सामावली आहे. ह्या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. हा तारक मंत्र इतका ताकदीचा आहे की तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय हे आपल्याला नक्की समजेल. मंत्राच्या पहिल्या ओळीतच स्वामींनी असं सांगितलं की, हे मना तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाचे व स्वामी बळाची ही प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला स्वतःला सांगावे लागेल की तू उगीचच भीतोय. महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे आपल्याला नामस्मरणातून व्यक्त करायचे आहे, एवढीच स्वामींची अपेक्षा आहे. या मंत्रातील अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी ही ओळ स्वामींवरील नितांत विश्वासाचे महत्त्व सांगते. त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवल्यास जगातील कोणतीही गोष्ट साध्य करणे शक्य होते. तुमच्यातील झालेला सकारात्मक बदल पाहून लोक आश्चर्यचकित होतील, तेव्हा तुमच्या मनात फक्त एकच विचार यायला हवा, माझ्या पाठीशी माझे गुरु स्वामी समर्थ आहेत, ते या जगाचे पालनकर्ते आहेत, तेच सर्व काही घडवतात. तारक मंत्राचा जप केल्याने आपले एखादे अडकलेले कार्य देखील पूर्ण होते, आपल्या मनोकामना पूर्ण होतात. जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही, आपली प्रगती होते, धंदा, व्यवसाय, शिक्षण संबंधी समस्या दूर होतात. मृत्यूचे भय आपणास वाटत नाही. संकटाचा सामना करायला मानसिक बळ प्राप्त होते. ह्या तारक मंत्रामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र तारत असतो. ह्या मंत्राचा जप केल्याने आपणास मानसिक बळ प्राप्त होते. ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे, आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटते आहे, अशा व्यक्तींनी ह्या मंत्राचा नेहमी जप करायला हवा. ज्यांचे एखादे काम अडले आहे किंवा काही नैराश्य आले आहे, त्यांनी हा तारक मंत्र म्हटल्यास त्यांचे अडलेले काम पूर्ण होते. या मंत्राचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावावी आणि तिची राख त्या पाण्यात पडू द्यावी. मंत्र पूर्ण झाल्यावर ते तीर्थ म्हणून घरातल्या सर्वांनी घ्यावे किंवा एका पेल्यात स्वच्छ पाणी भरावे आणि देवासमोर पेल्यावर हात ठेवून 1 किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणून नंतर हे पाणी सर्व कुटुंबियांनी तीर्थ म्हणून घ्यावे. असे दररोज केल्यास स्वामींची अखंड कृपा प्राप्त होते. स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी असतात, फक्त आपल्याला त्यांना ओळखण्याची दृष्टी हवी. ते म्हणतात ना, भगवंताला पाहण्यासाठी दृष्टी लागते, तशीच दृष्टी स्वामींना ओळखण्यासाठीही लागते. ते नेहमीच आपल्यासोबत असतात, फक्त आपल्याला त्याची जाणीव करून घ्यावी लागते.